सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी. त्यासाठी आपण या इथे 1 पाव एवढ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 1 पावमध्ये साधारणतः 3 शेंगा आलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण इथे एक साईज परफेक्ट करून त्या साईजच्या शेंगा सर्व आपण सम आकारात कापून घेतलेल्या आहेत. कापलेल्या शेंगाचे आपण साल काढून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आता ह्या शेंगा एका पातेल्यामध्ये टाकूयात. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याने आपण स्वच्छ ह्या शेंगा धुवून घेणार आहोत. गॅसवरती आपण पातेलं ठेवून ह्या शेंगा शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूयात. आता आपण साधारणतः 5 ते 6 मिनटं ह्या शेंगा शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. या इथे लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 कांदे मोठे, खोबरं आणि अद्रक घेतलेलं आहे. कांदा आणि खोबरे सर्वप्रथम आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. या इथे मी खोबरं जे दाखवते एवढ्या प्रमाणात मी खोबरं घेतलेलं आहे. तर आता कांदा आणि खोबरं भाजून घेऊयात. त्याआधी आपण शेंगा बघणार आहोत. तर शेंगा आपल्याला छान आपल्या शिजलेल्या आहेत. 5 ते 6 मिनटं शिजवलेल्या आहेत. आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये साधारणतः 1 चमचा इतपत तेल टाकलेलं आहे. आता तेलामध्ये कांदा छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. फार आपल्याला काळपट असा नाही कांदा भाजून घ्यायचा. हलका त्याला गुलाबी रंग आला की आपण हा जो कांदा आहे भाजलेला हा साईडला आता प्लेटमध्ये काढून ठेवूयात. आता कांदा प्लेटमध्ये काढल्यानंतर पुन्हा 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत. आता खोबरंसुद्धा छान लालसर रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे. खोबरंही काळपट वगैरे नाही करायचं. तर या इथे तुम्ही बघू शकता छान असा लाल रंग जो आहे एवढं खरपूस भाजलं की आपण ह्या खोबऱ्याला बाहेर काढणार आहोत प्लेटमध्ये साईडला. आता खोबरं भाजून झाल्यानंतरने आपण यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि अद्रक. थोडंसं हलकंसं रोस्ट करणार आहे आपण साधारण 1 मिनिटे. लसूण आणि अद्रक रोस्ट झालेले छान भाजून झालेले साईडला काढून ठेवूयात. आता आपण हे जे सर्व भाजून घेतलेले जिन्नस आहेत खोबरं, कांदा, लसूण, अद्रक हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. त्याचप्रमाणे कोथिंबीरही टाकूयात. तळलेला कांदा आणि कोथिंबीर असं सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक वाटण तयार करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी साधारणतः 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्याचप्रमाणे खूप सारा कढीपत्ता. कढीपत्ता छान मस्त असा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतरनी यामध्ये 1 टोमॅटो मी चिरून टाकलेला आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत जे आपण वाटण बनवलेलं होतं ते. साधारणतः 3 चमचे आपण वाटण टाकलेलं आहे. चमचा फार मोठा नाही फार छोटाही नाही, मीडियम साईजचा चमचा आहे. मी 3 चमचे वाटण टाकलेलं. उरलेलं वाटण तुम्ही इतर भाजीसाठी सुद्धा वापरू शकता. आता आपण टाकणार आहोत यामध्ये अर्धा चमचा हळद. त्याचप्रमाणे टाकूयात 1 चमचा लाल तिखट. कांदा लसूण मसाला साधारणतः 1.5 चमचा. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार या इथे कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. छान आपण तेलामध्ये हे मसाले जे आहे ते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता आपण 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे तेही मिक्स करूयात. आपण शेवग्याच्या शेंगा ज्या शिजून घेतलेल्या होत्या त्या आता यामध्ये टाकणार आहोत आपण. मिक्स करून घेऊयात. ही अशीही भाजी तुम्ही छान व्यवस्थित म्हणजे सुक्की भाजी शेवग्याच्या शेंगाची म्हणू शकता. अशीही तुम्ही खाऊ शकता. पण आज आपण शेवग्याच्या शेंगाची मस्त झणझणीत अशी आमटी बनवत आहोत. त्यामुळे पाण्याचा वापर करणार आहे. सुरुवातीला या इथे मी 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. आता आपण या इथे मिक्स केल्यानंतरने आणखीन 1 ग्लास एवढ्या प्रमाणात पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणीही सुद्धा येथे कमी जास्त करू शकता. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे मी. मीठ टाकूया चवीनुसार. आता साधारणतः एक 5 ते 6 मिनटे आपण गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करणार आहोत आणि छान आमटीला उकळी येईपर्यंत ठेवणार आहोत आपण. या इथे आमटीला उकळी आलेली आहे. त्याचप्रमाणे तरीसुद्धा छान मस्त अशी आपल्या आमटीला आलेली आहे. 5 ते 6 मिनटामध्ये ही आमटी उकळते आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. तर मस्त अशी झणझणीत चमचमीत जी शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे ते एका बाऊलमध्ये साईडला मी काढून ठेवते.
तर तयार झालेली आपली मस्त ही शेवग्याच्या शेंगाची आमटी. थोडीशी कोथिंबीर टाकूयात. मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. कमेंट्स करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, सारिका परिपूर्ण किचनला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब